रिमझिम पावसाचा आनंद घेण्यासाठी आज मी बनवली आहे अगदी एकाच बॅटरपासून 2 प्रकारची पालक भजी. पालक भाजी जर तुम्हाला आवडत नसेल तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या रेसिपीज मी नेहमीच ट्राय करत असते आणि ही रेसिपी तुम्हाला देखील आवडली असेल तर एक कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर पालक भाजीपासून तुम्ही आणखीन कोणकोणते वेगवेगळे पदार्थ बनवता हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. सो हाय, मी कविता. मी तुमच्यासाठी घेऊन येत असते अशाच इंटरेस्टिंग रेसिपीज. त्यामुळे नवनवीन रेसिपी शिकण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण अगदी पावसाळा स्पेशल खूप सगळ्या वेगवेगळ्या रेसिपीमध्ये आज आपण ही पालक पकोडे किंवा पालक भजी 2 प्रकारे करत आहोत. त्यासाठी पालकाची भाजी छान स्वच्छ धुवून घ्यायची, त्यानंतर ती कट करून घ्यायची. त्यानंतर त्यामध्ये टाकूया ओवा. ओवा छान असा हातावर क्रश करून टाकायचा. अगदी गाडीवर ज्या पद्धतीची पालक भजी मिळतात ना, अगदी तीच पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी आपण यामध्ये 1 चमचा जिरं टाकलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं. आता मीठ टाकताना पालक भजीसाठी थोडंसं कमीच मीठ वापरायचं, कारण पालक भाजीमध्ये थोडासा खारटपणा हा असतोच. आणि त्याचबरोबर या ठिकाणी हिरवी मिरची, लसूणचा छान असा ठेचा या ठिकाणी टाकला. आता या ठिकाणी हा जो ठेचा आहे तो पूर्णपणे भाजीला आपल्याला छान असं त्यामध्ये फ्लेवर आणायचा आहे. त्यासाठी हाताची आग होऊ नये यासाठी हाताला अगोदर थोडंसं तेल लावून घ्यायचं, जेणेकरून हाताची आग होणार नाही. आणि त्यानंतर सगळे मसाले आपल्याला या भाजीमध्ये छान असे आपल्याला एकजीव करून घ्यायचे. हा जो फ्लेवर आहे तो भाज्यांमध्ये आलेला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही पालक भजी करताना आपण थेंबरही पाण्याचा वापर करणार नाही. पाण्याचा वापर न करता आपल्याला हे बॅटर मिक्स करायचं आहे. छान कुरकुरीतपणा येण्यासाठी मी या ठिकाणी अगोदर 2 चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. त्यानंतर बेसन पीठ टाकलेलं आहे. आता बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ पूर्णपणे छान असं यामध्ये एकजीव करून घ्यायचं. कुठेही आपल्याला पाण्याचा वगैरे वापर करायचा नाही. आणि तुम्ही पाहू शकता खूप छान परफेक्ट असं आपलं हे भज्यांसाठीचं बॅटर तयार करून झालेलं आहे. अगदी तुम्हाला भजी जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण या ठिकाणी पावसाळा स्पेशल खूप वेगवेगळ्या प्रकारचे पकोडे किंवा भज्यांचे प्रकार पाहणार आहोत. याशिवाय वर्षभर एकाही दिवस सुट्टी न घेता दररोज दुपारी 12 वाजता नियमित नवीन एक रेसिपी अपलोड केलेली असते. त्यामुळे प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तेल छान कडकडीत गरम करून झालेलं आहे. त्यापैकी 2 चमचे तेल यामध्ये टाकायचं. सोडा वगैरे वापरण्याची गरज नाही. गरम तेलाच्या मोहनमुळे अगदी छान परफेक्ट असा कुरकुरीतपणा येतो. त्याचबरोबर कुरकुरीतपणा येण्यासाठी या अगोदर आपण तांदळाचं पिठाचा वापर केलेलाच आहे. छान असं बॅटर मिक्स करून झालेलं आहे. लगेचच गरमागरम भजी तयार करून घेऊ. अगदी पावसाळा स्पेशल तुम्ही कोणकोणत्या प्रकारची भजी बनवता हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. हे पहा खूप छान अशी आपण आता पहिल्या प्रकारची जी भजी करणार आहोत ती आपण आकार वगैरे न देता अगदी तशीच सहज सोडणार आहोत, जेणेकरून आपल्याला गोल आकार वगैरे नको आहे. त्याचबरोबर ती खूप जास्त मोठ्या आकाराची सोडायची नाही, अगदी छोट्या छोट्या आकाराची सोडायची. त्याचबरोबर छान कुरकुरीतपणा येण्यासाठी ती मोठ्या आचेवर आपण तळून घेत आहोत, जेणेकरून पाहिजे तेवढा कुरकुरीतपणा त्या भज्यांना येणार आहे. आणि अगदी लहान आकाराची सोडल्यामुळे ती अगदी लालसर रंगावर छान कुरकुरीत अशी भजी तळून झालेली आहे. हा आपला पहिला प्रकार असणार आहे. तुम्ही पाहू शकता अगदी खूप छान परफेक्ट अशी आपली ही भजी तळून झालेली आहे. अशाच पद्धतीने राहिलेली भजी देखील आपण तळून घेणार आहोत. हे पहा, अगदी त्यानंतर आपल्याला दुसऱ्या प्रकारची देखील भजी कशा पद्धतीने तयार करायची त्यासाठी या ठिकाणी छान असा गोल आकारावर आपण जी गाड्यांवर मिळतात त्या पद्धतीची गोल भजी तयार करण्यासाठी छान गोल आकार करून ती भजी तेलामध्ये सोडायची. त्यानंतर ती तळताना छान अशी मध्यम आचेवर तळून घ्यायची, जेणेकरून भज्यांचा रंग देखील चेंज होत नाही. छान हिरव्या रंगाचीच ती भजी राहतात. हे पहा, अगदी पहिल्या प्रकारची भजी आपली तळून झालेली आहे. लगेचच आपण ती एका डिशमध्ये काढून घेतली. अगदी मोठ्या आचेवर तळल्यामुळे या ठिकाणी भज्यांचा रंग हा लालसर आलेला आहे. आता दुसऱ्या प्रकारची जी भजी आहे ती छान हिरवीगार व्हावी यासाठी मध्यम आचेवर तळून घ्यायची, म्हणजे भज्यांचा रंग पाहिजे तेवढा बदलत नाही, परंतु भजी मात्र छान असे आतपर्यंत तळले जातात. हे पहा, आणि छान अशी गोल गरगरीत आपण ही भजी तेलामध्ये सोडलेली आहे. खूप छान अशी ही भजी आहेत.
रेसिपी करून पहा, कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मागच्या आठवड्यामध्ये पालक पुरीची रेसिपी देखील आपण पाहिलेली आहे. तुम्ही जर ती रेसिपी पाहिली नसेल तर या व्हिडिओच्या शेवटी मी ती देणारच आहे. नक्कीच त्यावर क्लिक करून नक्कीच पहा. तुमच्या मुलाला जर पालक भाजी आवडत नसेल तर अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या आपण पालकच्या रेसिपी पाहत असतो, जेणेकरून पालक भाजीची सगळी जीवनसत्वे आपल्याला मुलांना देता येते. हे पहा, खूप छान अशी आपली परफेक्ट भजी या ठिकाणी बनवून तयार झाली आहे. तुम्हाला या दोन्ही रेसिपींपैकी, दोन्ही भज्यांपैकी कोणता प्रकार आवडला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. हे पहा, खूप छान अशी आपली पालक भजी तयार झालेली आहे. दुसरी जी भजी आहे ती बाहेरून कुरकुरीत परंतु आतून मात्र ती छान खुसखुशीत तयार झाली. पहिली भजी जी आहे ती तुम्ही पाहू शकता, अगदी आतपर्यंत कुरकुरीतपणा आलेला आहे. अगदी छान अशी परफेक्ट कुरकुरीत अशी ही भजी तयार झालेली. परंतु दुसरी भजी मात्र बाहेरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत झाली. वेळात वेळ काढून रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.